ओके. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 26 एप्रिल 2025. तर आज आपण घरणिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे आंब्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर ही जी बाग आहे आता पवार साहेबांची बाग आहे. तर या बागेचं आतापर्यंत जे व्यवस्थापन आहे किंवा आतापर्यंत जो त्यांचा प्रवास आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका नमस्कार. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. सर्जेराव नामदेव पवार, मुक्काम पोस्ट घरणिकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. बरं, आता ही जी आपण आंब्याची लागवड जिथे उभा आहे किती एकराचा प्लॉट आहे? 2.25 एकराचा प्लॉट आहे. 2.25 एकराचा प्लॉट आहे. आणि झाडाची संख्या किती आहे? 1100. 1100. लागवडीचं अंतर किती आहे? 7x12. 7x12 आहे. आता लागवड करून किती दिवस झाले? 11 महिने झाले. 11 महिने झाले आता तुमचे. म्हणजे ऑगस्टला केले म्हटलं ना मग असे. म्हणजे येणाऱ्या ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते. म्हणजे एक वर्ष पूर्ण होते. म्हणजे 10 महिने. आता किती आहे? 8 महिने झाले. 8 महिने हा प्लॉट झाला. बर, आता लागवड झालं तुमचं 7x12. ह्याच्या अगोदर तुमची आंब्याची वगैरे बाग होती का? नव्हते. तर आता 8 महिन्यात बऱ्यापैकी एकसारखा सगळे बाग हो. दिसतोय. मग याच्या अगोदर तुम्हाला ह्याची आंब्याची काय माहिती होती का? माहिती नव्हती. बर, आता नक्की मला सांगायला आवडेल की मागच्या ऑगस्ट मध्ये यांनी आपल्याकडून आंब्याची रोपं तुम्ही घेतले होते. आंब्याची रोपं घेताना तुम्ही डायरेक्ट फोनवर पैसे पडून घेतली का तुम्ही स्वतः आला होता? स्वतः पण बघितलं होतं तुमचे हा. गायडन्स घेतलं. नंतर आम्ही रोप बुकिंग केली आणि नंतर मग आम्ही इथली तयारी केली. पैसे तुम्हाला फोनवर पाठवून दिले. हा, म्हणजे तिथे स्वतः येऊन बघून सगळं माहिती घेऊन बुकिंग पैसे देऊन मग तुम्ही गेला माघारी आणि नंतर लागवड केली. बर, आता लागवड केल्यापासून आता किती? 11 झाडे म्हटलं तुम्ही. 1100. त्यात आता मर किती झाले आतापर्यंत? 7 किंवा 8 मरले ती. म्हणजे मरलीच नाही ती म्हणाय. 7-8 म्हणजे 11 मध्ये म्हणजे 1% मरलं नाही. बरं, म्हणजे 1% झाली तर 11 झाडं मिली पाहिजे होती. ओके. म्हणजे 8 महिन्यात 7-8 झाडं मिळाले 1100 पैकी. 1100 पैकी. बरं, कशामुळे मेली? म्हणजे काय आणल्यावर मेली का नंतर कशाने मेली? नाही, नंतर म्हणजे आता ते आम्हाला पण त्याची कल्पना राहिली नाही. हा. काही सुकडी काही काला खाल्लं, मुळे खाल्ल्या, हुमणी लागली. हुमणी लागले म्हणून बरं. एकाने खाल्ले. म्हणजे 11 झाडात असं त्या 7-8 झाडं तुमची फक्त खाल्ले. मेलेत. आता झाडाची वाढ तुम्हाला कशी वाटते एकंदरीत सगळी? म्हणजे सरसकट सगळी झाडं एकसारखी वाटते काय लहान बारीक वाटते? एकसारखे एकसारखी वाटते. बरं, तुम्हाला आपल्या